नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अच्छा, ठीक आहे. तर आज आपण बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल जे असेल किंवा बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर जे असेल त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं सुरुवातीला आपण बेसिक ज्या क्वांटिटी असेल त्या आज डिस्कस करूया. ओके, त्याच्यामध्ये बघा सर्वात पहिले दिलंय बघा आपल्याला फर्स्ट युनिट मधील जे बेसिक पार्ट आहे. ओके, ते आपण थोडे एकदा एक वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग नंतर त्याचे आपण ऍक्च्युअल मध्ये जे आपल्याला डेफिनेशन वगैरे जे असेल ते आपण डिस्कस करायचा प्रयत्न करू. ओके, चला. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिलंय बघा व्होल्टेज. ओके, लक्षात ठेवा, मी परत सांगतोय, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तीनही गोष्टी बघा एक सिस्टमॅटिक पहिले आपण समजून घेऊ आणि समजून घेतल्यानंतर विथ एक्झाम्पल मग आपण ऍक्च्युअल त्याला कसं लिहायचं ओके ते डिस्कस करू. मग आपण ऍक्च्युअल टेक्निकल पोर्शनवर आपण एंट्री करू. लक्षात आलं? बघा ऍक्च्युअल मध्ये काय होतं, तुम्ही जर इथे बघितलं, व्होल्टेज इज द पुश दॅट मेक्स इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन अ सर्किट. म्हणजे मला या वाक्यातून एक गोष्ट लक्षात आली, एक इलेक्ट्रॉन्स नावाची अशी काहीतरी गोष्ट आहे, बरोबर आहे, आणि त्याला पुश केलं जातं हे मला कोण सांगत असतं? व्होल्टेज. लक्षात आलं? अरे पहिले समजून घ्या. ओके, नंतर मग तुम्हाला हळूहळू कळेल म्हणजे काय आपण कसं जातोय, कोणत्या वेने जातोय. लक्षात आलं? इलेक्ट्रॉन्स आता सर्वांच्या ओळखीचे आहेत. इलेक्ट्रॉन्सला पुश करायचं काम कोण करतं रे? व्होल्टेज. लक्षात आलं? चलो. ओके, सपोज मी कसं म्हणू शकतो, एक्झाम्पल, अ वॉटर टँक ऑन अ रूफ टॉप. बरोबर आहे, म्हणजे काय ते तुम्हाला आता समजेल. ओके, बघा मी सपोज एक एक्झाम्पल घेतो. या एक्झाम्पलवरून आपण थोडं काही गोष्टी समजून घेऊ. बघा माझ्याकडे काय ना, एक मी पाण्याचे टँक जे असेल त्याचं एक एक्झाम्पल घेतो. मी सपोज याला नाव दिलं ए टँक आहे ना, याला म्हटलं मी बी टँक, याला म्हटलं मी ए टँक, याला म्हटलं मी बी टँक. ओके, याला म्हटलं आपण ए टँक आणि याला म्हटलं आपण बी टँक. लक्षात आलं? ओके, चला. तर आता काही गोष्टी तुमच्या लक्षात येईल इथं हळूहळू. मी काय केलं, ए टँक आणि बी टँक याच्यामध्ये काही वॉटर भरलेलं नाही, याच्यामध्ये काही वॉटर भरले, बरोबर आहे ना. मग मी काय केलं रे, याच्यामध्ये 80% वॉटर भरलं सपोज, आणि याच्यामध्ये मी काय केलं, एक 50. ओके, चलो, आपण किती पर्सेंट भरलं म्हटलं? 50%. क्लिअर आहे? हे झालं माझी फर्स्ट कंडिशन. याला व्यवस्थित समजून घ्या. ही झाली माझी सेकंड कंडिशन आणि ही झाली माझी रे थर्ड कंडिशन. ओके, हा. मग सेकंड कंडिशन मध्ये काय केलं सर, ए टँक मध्ये सुद्धा आपण किती पर्सेंट भरलं सर? 50%. इथं पण किती पर्सेंट भरलं सर? 50%. ओके, मग मी इकडं थोडा चेंज केला. इकडे काय चेंज केला सर, तर याच्यामध्ये किती ठेवलं आपण? 50% आणि याच्यामध्ये किती केलं आता आपण? 80%. लक्षात आलं? तीनही एक्झाम्पल समजून घ्या बाळांनो. बघा सगळ्यात पहिलं मी याच्यामध्ये किती भरलं? 80%. याच्यामध्ये किती भरलं? 50%. हे झालं माझं बी वाली टँक, ही झाली माझी ए वाली टँक. क्लिअर आहे? त्यानंतर मी ए वाली जी टँक असेल त्याच्यामध्ये केलं 50% पाणी आणि याच्यामध्ये मी केलं रे 50% पाणी, म्हणजे दोघांमध्ये सेम आहे. याच्यामध्ये मी केलं ए टँक मध्ये भरलं किती रे? 50% आणि बी टँक मध्ये मी किती भरलं रे? 80%. चलो, हा. अपेक्षा करतो तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं मला काय सांगायचं. ओके, आता हे जे आपण पाणी भरलं या दोघांमध्ये काही ना काही आपल्याला फरक जाणवेल, बरोबर आहे. आता एक नॉन टेक्निकल एक्झाम्पल तुम्हाला समजायला सोपं जाईल. मग मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, मला सांगा कोणत्या टँकमधून कोणत्या टँकमध्ये पाणी फ्लो, हे बघा पाणी फ्लो होण्यासाठी रस्ता दिलाय आपण, बरोबर आहे. मग तुम्ही 100% म्हणा सर याच्यामध्ये जास्त पाणी आहे, याच्यामध्ये कमी पाणी आहे, म्हणजे ए कडून कुणीकडे जाणार पाणी? बी कडे, म्हणजे वॉटर फ्लो फ्रॉम ए टू बी साइड. क्लिअर येणार आहे? क्लिअर आहे? ओके, हा. चलो, त्यानंतर नेक्स्ट कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर क्वेश्चन विचारला कोणत्या टाकीतून कोणत्या टाकीमध्ये पाणी फ्लो होईल, तर तुम्ही म्हणू शकता का ए टू बी किंवा बी टू ए? नाही सर. का? या दोघांमध्ये पाणी कसं आहे? इक्वल पाणी आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी फ्लो होणार नाही. लक्षात आलं सगळ्यांना? ओके, चलो. इथं काय म्हटलं तर मी 80% कुठं चाललं रे? 50%, कारण इकडे पाण्याचं प्रेशर जास्त आहे ऍज कम्पेअर टू या साईडला. ओके, नेक्स्ट मी इथं पाणी फ्लो होणारच नाहीये. लक्षात आलं? आणि जर मी आलो नेक्स्ट समोरच्या थर्ड कंडिशन मध्ये, आता मला इथं कळालं सर इथं 50%, इथे किती आहे? 80%, म्हणजे ऑलवेज सर माझा वॉटर फ्लो फ्रॉम बी टू ए टँक. लक्षात आलं? मग या 3 एक्झाम्पल मधून मला एक गोष्ट कळाली की मी काय म्हणू शकतो रे, याचा हायर पोटेन्शियल आहे, बरोबर आहे, याचा लोअर पोटेन्शियल आहे, याचा या दोघांचा जो असेल याचा सेम पोटेन्शियल आहे, या दोघांचा पण सेम पोटेन्शियल आहे, बरोबर आहे. आणि इथं जर बघितलं तर याचा लोअर पोटेन्शियल आणि याचा कसा आहे रे? हायर पोटेन्शियल. मग वॉटर फ्लो फ्रॉम हायर टू लोअर, वॉटर फ्लो फ्रॉम हायर टू लोअर पोटेन्शियल, बरोबर आहे. मग हे जे पाणी फ्लो होतंय ना, हे पाणी फ्लो होण्यासाठी मी एक गॅप तयार केला. लक्षात आलं तुमच्या? गॅप कसा तयार केला? मी असं म्हणू शकतो ना, 80 - 50 म्हणजे कितीचा गॅप झाला रे? हा 30.
ओके, इथं म्हणू शकता ना 50 मायनस 50 म्हणजे किती गॅप झाला रे 0. ओके, आणि इथं म्हणू शकता तुम्ही 80 मायनस 50 इथे किती झालं रे 30चा गॅप झाला. मग जर जेव्हा जेव्हा इथे गॅप 0 असेल, बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, दोघांमध्ये पोटेन्शियल सेम असते, त्याच्यामध्ये तेव्हा कुठल्याही प्रकारचं पाणी फ्लो होत नव्हतं. सेम लाईक दॅट इथं सुद्धा एका साईडला जास्त एका साईडला कमी म्हणून त्याच्यामध्ये काही ना काही पाणी फ्लो होत होतं. हे जे घडतंय ना मित्रांनो, याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की ज्यावेळेस मी पोटेन्शियल डिफरन्स तयार केला, लक्षात आलं, याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे, याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे, याच्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स मी 2 टँकच्या मध्ये तयार केला त्यावेळेस पाणी जे असेल एका साईडून दुसऱ्या साईडला फ्लो होतं, बरोबर आहे. सेम लाईक दॅट इमॅजिन करा जे मी वॉटर बोललो त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं, त्याला काय म्हणायचे इलेक्ट्रॉन. आणि ए टँक आणि बी टँक जे असेल ते पोटेन्शियलचे 2 पॉइंट असेल मित्रांनो. पोटेन्शियलचे काय असेल 2 पॉइंट, म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे काय, जेव्हा मी एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार करतो तेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, म्हणजे त्याच्यामधून करंट फ्लो होतो. मग जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्होल्टेज अगोदर असेल की करंट अगोदर, तर तुम्ही काय सांगता मित्रांनो, पहिलं मला व्होल्टेज क्रिएट करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय, मला पहिला पोटेन्शियल क्रिएट करावं लागेल, त्याच्यानंतर मला त्याच्यामधून काय होईल, करंट फ्लो व्हायला लागेल. लक्षात आलं, एक्झाम्पल कळालं. हा, आता मी काय केलं, याच्यात अजून तुम्हाला एक थोडी कन्सेप्ट क्लिअर करतो. मी काय केलं, हे जो पाईप दिसतोय ना, बघा हा जो पाईप दिसतोय ना, हा पाईप असा पाईप आहे, बरोबर आहे. हा, आता या पाईप मधून पाणी इकडे फ्लो होते, बरोबर आहे मित्रांनो. मग मी याला काय केलं, सपोज मी याच्यामध्ये थोडा चेंज केला. आता मी थोडा चेंज कसा करतो तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा मी काय केलं, त्याला ह्या पाईपला काय केलं, थोडं बेंड केलं मधामध्ये, बरोबर. मधामध्ये मी काय करतो, त्याला थोडं बेंड करतो. आता बेंड करतो म्हणजे याचा अर्थ काय की मी इथं हा पाईप थोडा असा बेंड केला, असं, बरोबर ना, असं इथं थोडा बेंड केला. हा, आणि इथं जो पोर्शन असेल एवढा हा थोडा पाण्याचा पोर्शन कमी ठेवला, ही जागा कमी ठेवली. म्हणजे काय होईल, इथून इकडे पाणी फ्लो व्हायला थोडा अडथळा निर्माण व्हायला लागला, बरोबर आहे. काय झाले, अडथळा निर्माण होतो, म्हणजे त्याला डिस्टर्बन्स होते, बरोबर आहे. मग ते डिस्टर्बन्स जे असेल त्यालाच म्हणत असतो मित्रांनो आपण रेझिस्टन्स, बरोबर. और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. म्हणजे काय की ज्या वेळेस इलेक्ट्रॉन्स इथून इकडे फ्लो होताना त्याला मधामध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स होत असेल आणि ते डिस्टर्बन्स करण्याचं काम कोण करतं मित्रांनो, रेझिस्टन्स. म्हणजे आपण त्याला म्हटलं होतं अपोज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. म्हणजे मला एकाच एक्झाम्पल मध्ये 3 गोष्टी कळाल्या सर, बरोबर. कुठल्या रे, पहिला असेल व्होल्टेज, दुसरा असेल करंट आणि तिसरा असेल रेझिस्टन्स. मग मला व्होल्टेज काय सांगतो, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट, सपोज इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कुठल्याही 2 पॉइंट मध्ये जर मी एक पोटेन्शियल डिफरन्स तयार केला तर त्या डिफरन्सला मी काय म्हणत असतो, व्होल्टेज. सपोज एक्झाम्पल दिस इज व्होल्टेज, सपोज एक्झाम्पल दिस इज व्होल्टेज, सपोज एक्झाम्पल दिस इज व्होल्टेज. हा पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर. मग तुम्ही इथंच बघितलं मित्रांनो, जर पोटेन्शियल डिफरन्सच 0 असेल तर तुमचा करंट फ्लो होईल करे, नाही होणार. मग पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल तर करंट सुद्धा माझा काय असेल, 0 असेल. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. लक्षात आलं, ओके. हा, आणि या करंटला कोण अडवत होतं रे, या पाणी वाहण्याला कोण अडवत होतं रे, त्याला म्हटलं मी रेझिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲज अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट किंवा अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं मित्रांनो, ओके. हा, तर त्याला एकदा परत तुम्हाला रिकव्हर करून सांगतो की नेमकं मी काय सांगितलं, बरोबर आहे. याला इमॅजिन करा, हे पाण्याला इमॅजिन करा करंट, आणि ह्या 2 टाक्याला इमॅजिन करा 2 पॉइंट, बरोबर आहे ना. हा, या 2 पॉइंट मध्ये जर काही ना काही डिफरन्स असेल तरच हा करंट फ्लो होईल. या 2 पॉइंट मध्ये काही ना काही डिफरन्स असेल तरच करंट फ्लो होईल, आणि या 2 पॉइंट मध्ये जर डिफरन्स असेल तर करंट फ्लो होणार नाहीये. लक्षात ठेवा. मग काय, पोटेन्शियल डिफरन्स जर असेल तरच माझा करंट येईल, पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर माझा करंट येणार नाही. लक्षात आलं. म्हणजे सपोज अजून एक एक्झाम्पल सांगतो मित्रांनो. माझी फर्स्ट कंडिशन आहे, सेकंड कंडिशन आहे आणि थर्ड कंडिशन आहे. माझे दोन मित्र आहे, बरोबर आहे. एक असेल राम आणि दुसरा असेल श्याम. या दोघांची ज्यावेळेस मी कुस्ती लावली, ज्यावेळेस दोघांची ताकद जर सेम असेल, बरोबर आहे, तर त्याच्यामधून रिझल्ट येणार नाही, कारण कोणीच जिंकणार नाही, बरोबर आहे. पण जर या दोघांचे राम आणि श्याम, हा राम थोडा मजबूत आहे आणि श्याम थोडा वीक आहे, तर 100% माझा कोण जिंकणार आहे, राम. म्हणजे त्याच्यामधून रिझल्ट तुमचा येणार आहे. म्हणजे रिझल्ट कधी नाही आला, दोघांचं पोटेन्शियल सेम आहे. रिझल्ट आला कधी, दोघांचं पोटेन्शियल सेम नसेल तर. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हा खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग तो रिझल्ट म्हणजे नक्की काय म्हटलं त्याला, करंट. लक्षात आलं. अपेक्षा करतो तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं असेल. चला वापस येऊया आपण आपल्या कॉन्सेप्टवर. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं व्होल्टेज, बरोबर आहे. मग जास्त टाकीकडून कमी, म्हणजे बघा जास्त पर्सेंट जी टाकी होती ना, आपण म्हटलं होतं 80%, आणि आपण एका टाकीला म्हटलं होतं 50%. इकडून इकडे पाणी फ्लो झालं ना, इकडून इकडे पाणी फ्लो होण्यासाठी काही ना काही फोर्स लागेल ना.
हे पाणी याला ढकलतंय ना, कारण या पाण्यामध्ये जास्त ताकद आहे, या साईडला जास्त पोटेन्शियल, मग इकडे ढकलला गेलं, बरोबर आहे ना. मग इकडे ढकलण्यासाठी जी काही एनर्जी लागेल, या ढकलण्यासाठी जे काही पोटेन्शियल लागेल, दॅट इज कॉल्ड एज व्होल्टेज. गॉट इट. हा, मग मी काय म्हटलं होतं, अ वॉटर टँक ऑन रूफटॉप, बरोबर आहे. मग काय, हायर टँक म्हणजे मोअर प्रेशर म्हणजे स्ट्रॉंग वॉटर फ्लो, क्लिअर आहे. आणि लो टँक म्हणजे वीक फ्लो, म्हणजे काय की जास्त प्रेशर करून कमी प्रेशर कर फ्लो होणे. क्लिअर आहे मित्रांनो. चला, तर अजून आपण टेक्निकल डेफिनेशन डिस्कस करणार, त्याच्याबद्दल नितांत राहा. नेक्स्ट बघा, करंट. मी काय म्हटलं तुम्हाला, करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे जे मधलं पाणी फ्लो होतं त्याला काय म्हटलं आपण करंट. मग करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. बघा आता याला एक्झाम्पल कसं समजू शकता, वॉटर फ्लोइंग इन अ पाईप, बरोबर आहे ना, वॉटर फ्लोइंग इन अ पाईप. मग वॉटरला मी म्हणजे जे पाणी होतं त्याला काय म्हटलं आपण इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. पाईप होतं त्याला काय म्हटलं आपण सपोज वायर. इफ पाईप इज बिग, मोर वॉटर, बरोबर आहे. म्हणजे जर पाईप मोठा असेल तर भरपूर पाणी फ्लो होईल, आणि पाणी जर भरपूर फ्लो झालं तर करंट काय झाला, जास्तीत जास्त फ्लो होईल. लक्षात आलं. त्याच्यानंतर रेजिस्टन्स. बघा, रेजिस्टन्स अपोज द फ्लो ऑफ करंट, म्हणजे जे पाणी फ्लो होतं त्याला अपोज कोण करणार, त्याला म्हटलं आपण रेजिस्टन्स, बरोबर. बघा, मग नॅरो पाईप मी म्हणलो ना, पाईप थोडा बेंड केला मी, बरोबर. नॅरो पाईप म्हणजे थोडं पाईप साईज कमी करायची, नॅरो पाईप किंवा वाईड पाईप. हा, नॅरो पाईप वॉटर स्ट्रगल हाय प्रेशर, हा रेजिस्टन्स. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, हा समजा एक पाईप आहे आणि हा एक दुसरा पाईप, बरोबर ना. आता हा पाईप जो असेल तो नॅरो आहे, बरोबर ना. हा म्हणजे याची साईज कमी आहे, याची साईज खूप जास्त आहे, बरोबर आहे. मग मला एक सांगा, याच्यामधून वॉटर जास्त फ्लो होईल, बरोबर आहे, आणि याच्यामधून वॉटर कसं फ्लो होईल, कमी. याच्यामधून वॉटर कमी का फ्लो झाला सर, याला रेजिस्टन्स जास्त, याला अडथळा जास्त, याला अपोजिशन जास्त आहे. याच्यामधून जास्त पाणी का फ्लो झालं सर, याला रेजिस्टन्स कमी आहे, अडथळा कमी आहे. म्हणजे काय, रेजिस्टन्सचं काम काय, अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, तर हा कंडक्टर जो असेल, हा पाईप म्हणजे काय, कंडक्टर मधून फ्लो होणार जे इलेक्ट्रॉन्स आहे त्याला अडवण्याचं काम कोण करणार, मग रेजिस्टन्स करणार, बरोबर आहे. कोण करणार, मग रेजिस्टन्स. मग हा रेजिस्टन्स नेमका काय आपल्याला तेही समजून घ्यायचं. लक्षात आलं. ओके, अपेक्षा करतो ह्या 3 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले असेल, बरोबर आहे. तर पहिला आपण या 3 कन्सेप्ट समजून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढची अजून एक कन्सेप्ट जी असेल किंवा एक पुढची कन्सेप्ट सुद्धा आपण लगेच बघून घेऊया. बघा, त्याच्यानंतर पुढची आहे बघा पॉवर, बरोबर आहे. हा, आता पॉवर म्हणजे नेमकं एक्झॅक्ट काय, बघा बऱ्याच लोकांना पॉवर एनर्जी हे जे ना दोघांमध्ये डिफरन्स लक्षात येत नाही, म्हणून मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की जेणेकरून तुमच्या सहज गॅरंटी देतो तुमच्या एकदम डोक्यात शीट बसेल. बघा, पॉवर म्हणजे पी आणि एनर्जी म्हणजे ई. क्लिअर आहे. हा, मग या दोघांमध्ये काही डिफरन्स आहे का सर, हो मी म्हणेल आहे. का किंवा कसा तो बघा. पॉवर म्हणजे काय, एक एक्झाम्पल आहे, हाऊ फास्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इज बिंग यूज, म्हणजे किती फास्ट मध्ये मी इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करतोय मला कोण सांगत असतं, पॉवर. कोण सांगत असतं मला, पॉवर, बरोबर आहे. आणि टोटल इलेक्ट्रिसिटी यूज ओव्हर टाइम, म्हणजे टायमिंग सोबत मी जी इलेक्ट्रिसिटी यूज करतो ते मला कोण सांगणार रे, एनर्जी. म्हणजे टायमिंग सोबत मी ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस मला काय लक्षात येतं रे, एनर्जी. म्हणजे त्यावेळेस मला काय लक्षात येतं रे, एनर्जी. मग लक्षात ठेवायचं ई सोबत टी, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस मी टायमिंग सोबत डिस्कस करणार त्यावेळेस मला कोणाचा अभ्यास होणार, एनर्जीचा. कोणाचा अभ्यास होणार रे, एनर्जीचा. लक्षात आलं. बघा, सपोज मी एक्झाम्पल घेतला, बल्ब. आपल्या घरामध्ये जो बल्ब असतो, बरोबर आहे ना. मग आपण दुकानमध्ये गेल्यावर काय म्हणतो रे, मला 10 वॅटचा बल्ब द्या, मला 5 वॅटचा बल्ब द्या, मला 100 वॅटचा बल्ब द्या, बरोबर आहे. मग आपण जर 100 वॅटचा बल्ब आणतोय, साहजिकच आहे तो जास्त एनर्जी घेईल की नाही, बरोबर आहे. म्हणजे काय, यूज एनर्जी फास्टर, म्हणजे तो जास्तीत जास्त किंवा फास्ट एनर्जी ओढेल, बरोबर आहे. आपण जर त्याच्यापेक्षा छोटा 10 वॅटचा आणला तर स्लो एनर्जी घेईल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, बोथ ग्लो, म्हणजे दोन्ही ग्लो होतात, बट वन इट्स मोर इलेक्ट्रिसिटी लाईक अ हंग्री मॉन्स्टर, बरोबर आहे. म्हणजे काय, दोन्ही सुद्धा लागणार आहेत, पण एक काय करतो, एनर्जी फास्ट गेन करतो, आणि एक काय करतो, एनर्जी स्लो गेन करतो. म्हणजे काय, पॉवर इज लाईक हाऊ फास्ट यू ईट फूड. एक्झाम्पल, बरोबर. म्हणजे काय, जर फास्ट जेवणार असेल त्याला काय होईल, मोर पॉवर तयार होईल. लक्षात आलं. ओके, म्हणजे याचा अर्थ कळाला ना तुम्हाला, की समजा दोघांना टाइम सेम दिला, दोघांना जेवण सुद्धा सेम दिलं, काय एकानं काय केलं की बाबा एवढ्या टायमिंग मध्ये तुम्हाला जेवण करायचं किंवा एवढ्या चपाती तुम्हाला खायचे, मग एका मिनिटात एक जण 5 चपात्या खाऊन घेईल आणि एका मिनिटात एका जणांचे 2 चपात्या खाऊन झाल्या, म्हणजे एनर्जी कोणाची जास्त येणार किंवा पॉवर कोणाची जास्त असणार, साहजिक 5 चपात्या आली, बरोबर आहे. म्हणजे काय, की इलेक्ट्रिसिटी किती फास्ट गेन केली जाईल किंवा इलेक्ट्रिसिटी फास्ट यूज केली जाते हे कोण सांगत असतं मला मित्रांनो, पॉवर. चला आता एनर्जीकडे जाऊया. बघा, आता टोटल इलेक्ट्रिसिटी यूज मी काय म्हटलं तुम्हाला, टाइम लक्षात ठेवा. ओके, मग एक्झाम्पल, एनर्जी इज लाईक मोबाईल डाटा. एक एक्झाम्पल घेतला आपण मोबाईल डाटा, बरोबर आहे. द मोर यू यूज द बिगर द बिल, म्हणजे सरळ काय, की जेवढा डाटा तुम्ही जास्त यूज कराल तेवढं तुम्हाला बिल जास्त आहे, बरोबर आहे ना. म्हणजे जसं जसं यूज असेल विथ टायमिंग नुसार तसं तुम्हाला कोण सांगत असतं, माझी एनर्जी. लक्षात आलं. हा, आता हे जे कन्सेप्ट आहे, हे जे एक्झाम्पल आहे, हे सगळं मित्रांनो आपण समजून घेतलं आणि मलाही वाटतंय तुम्हाला थोडं तरी कळालं असेल, बरोबर आहे. मग आता ऍक्च्युअल आपण टेक्निकली जे आपल्याला आता शिकायचंय त्याच्यामध्ये आपण एंटर करूया. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन जी असेल तुमची व्होल्टेजची, बरोबर आहे. आणि गॅरंटी देऊन सांगतो ही डेफिनेशन तुम्हाला आयुष्यात कधीच पाठ करायची गरज पडणार नाही. बघा
का पडणार नाही. आठवा 2 पाण्याच्या टाक्या. बरोबर ना, 2 पाण्याच्या टाक्या आठवा. मी तुम्हाला काय शब्द वापरला होता, दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स. येस सर, काय म्हटलं मी, पोटेन्शियल डिफरन्स. मग मी काय म्हटलं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन. आता मी पाण्याच्या टाक्या बोलणार का नाही, मला टेक्निकली वर्ड वापरायचे. मग मी काय म्हटलं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट. बघा, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. बरोबर ना, म्हणजे मी काय केलं रे, तू हे वर्ड लक्षात ठेवा. पहिलं मला ताकदीच्या दोघांच्या पोटेन्शियलचा डिफरन्स तयार करावा लागेल. असं का म्हणता सर, कारण मला माहितीये डिफरन्स 0 तर करंट बी 0, डिफरन्स 0 तर पाणी बी वाहणार नाही. बघितलं होतं मी, बरोबर आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स जर माझा इन एनी 2 पॉइंट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, डिफरन्स आहे करंट पण आहे. बरोबर आहे ना, डिफरन्स आहे करंट पण आहे, डिफरन्स नाही करंट पण आहे, डिफरन्स 0 करंट 0, डिफरन्स नॉट इक्वल टू 0 करंट सुद्धा नॉट इक्वल टू 0. इट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. बरोबर आहे. मग सर मला त्याचा फॉर्म्युला सुद्धा शिकायचा आहे. चला तर मग फॉर्म्युलाही बघूया. बघा, व्ही म्हणजे काय, व्होल्टेज, आणि W/Q. W म्हणजे काय रे, वर्क डन अपॉन चार्ज. बरोबर आहे. पहिले तुम्हाला नोटेशन झालं, Q म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज, आणि W म्हणजे काय, वर्क डन. बघा, याला अजून सुद्धा तुम्हाला या फॉर्म्युला अजून पण कसं लिहू शकता तुम्ही, व्होल्टेज इज इक्वल टू काय लिहू शकता, dW/dQ. बरोबर आहे. हा असेल तुमचा व्होल्टेजचा फॉर्म्युला. लक्षात आलं, कळालं, ओके. हा, त्यानंतर बघा नेक्स्ट करंट. त्यानंतर काय, नेक्स्ट करंट. आता अजून याच्यामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन नंतर हळूहळू तयार होतील, तर ते आपण हळूहळू न्यूमेरिकल सोबत डिस्कस करणार. म्हणजे कसं म्हणायला लागले सर, तुम्ही नाही कळालं. बघा, मी याला कसं लिहू शकतो रे, V/1 इज इक्वल टू W/Q. मग सर ही 1 कुठून आला आपल्याला माहिती ना, ज्याचा डिनोमिनेटर काहीच नाही तो आपण 1 घेऊ शकतो ना. हा, मग व्हीच्या एक्झॅक्ट बरोबर कोणी समोर, W, आणि हा थोडा क्रॉस मध्ये आहे खाली. बरोबर आहे. मग याला आपण म्हणतो असं सर डायरेक्टली प्रपोर्शनल, याला म्हणतो आपण इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे मी काय म्हणू शकतो, V is directly proportional to the work done, किंवा V voltage is inversely proportional to the charge. लक्षात आलं. हे न्यूमेरिकल साठी तुम्हाला गरजेचं पडेल, ते आतापासून सवय लावा. हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय, हा वाढला तर हाही वाढेल, हा कमी झाला तर हाही कमी होईल. लक्षात आलं. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, हा जर कमी झाला तर हा वाढेल, हा जर वाढला तर हा काय होईल, कमी होईल. म्हणजे इनव्हर्सली म्हणजे उलट, डायरेक्टली म्हणजे सरळ. लक्षात आलं मित्रांनो. चला, कारण न्यूमेरिकल मध्ये हे आपण डिस्कस करणारच आहोत, त्याच्याबद्दल नितांत राहा. अपेक्षा करतो व्होल्टेज तुम्हाला नॉन टेक्निक प्लस टेक्निकली कळालं असेल विथ एक्झाम्पल. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, करंट मला शिकायचंय. बरोबर. 8वा पाण्याच्या टाक्या. मी ज्या वेळेस त्या 2 टाक्यामध्ये फरक तयार केला होता त्यावेळेस पाणी फ्लो होत होतं. ज्यावेळेस मी 2 टाक्याच्या मध्ये फरक काहीच नव्हता ठेवला त्यावेळेस पाणी फ्लो होत नव्हतं. मी म्हटलं होतं चला पाण्याला काय समजा रे, इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. मग मी असं म्हणू शकतो का, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा चार्ज, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर चार्ज, इट इज कॉल्ड ॲज करंट. बरोबर आहे. म्हणजे ही एक डेफिनेशन आपण सिंपल तयार केली. आणि त्यालाच अजून एक दुसरं डेफिनेशन असेल बघा, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे मी कसं लिहू शकतो मित्रांनो, I इज इक्वल टू dQ/dt. dQ आणि dt काय सांगता आपल्याला, चेंजिंग कॉन्सेप्ट. बरोबर. म्हणजे काय, चेंजिंग चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय की बदलत्या टायमिंग नुसार जे माझा चार्ज बदलणार आहे ती मला काय सांगत असतो, चार्ज. म्हणजे याचा अर्थ काय कळाला का तुम्हाला, याचा अर्थ काय कळाला. समजा मी म्हटलं होतं ना, इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे असेल त्याचे 2 पॉईंट. बरोबर आहे. हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. बरोबर आहे. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. म्हणजे सरळ काय की समजा मी म्हटलं एका मिनिटाला, बरोबर, एका मिनिटाला 5 चार्ज फ्लो होतात. बरोबर आहे. हा, नंतर म्हटलं मी एकाच मिनिटाला 10 चार्ज फ्लो होतील, एकाच मिनिटाला 15 चार्ज फ्लो. म्हणजे 5 चार्ज जर फ्लो होत असेल तर करंट कमी आहे, 10 झाले तर करंट वाढला, 15 झाले तर करंट अजून वाढला. बरोबर आहे. म्हणजे टायमिंग नुसार जे माझे चार्ज फ्लो होतात त्याला काय म्हणतो आपण, करंट. बरोबर आहे. म्हणजे काय म्हटलं मी, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन काय आहे मित्रांनो, एकदम सिंपल. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर चार्ज, इट इज कॉल्ड ॲज करंट. लक्षात आलं. मग त्याचा फॉर्म्युला आपण बघू शकतो. करंटला आपण कशाने शो करतो रे, I इज इक्वल टू Q/T. टी म्हणजे काय, टाइम. Q म्हणजे काय, चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. लक्षात आलं. हे तुम्हाला समोर नोटेशन सुद्धा दिले, कशाला काय म्हणतात. लक्षात आलं, क्लिअर कळालं. अपेक्षा करतो तुम्हाला करंट सुद्धा कळाला असेल, अपेक्षा करतो तुम्हाला व्होल्टेज सुद्धा कळाला
असेल. ओके, सेम लाईक दॅट तसंच आहे. हा करंट जो असेल याच्यासोबत डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, हा करंट जो असेल त्याच्यासोबत इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. बरोबर आहे, लक्षात आलं. डायरेक्टली म्हणजे वाढला तर वाढला, कमी तर कमी. इन्व्हर्सली म्हणजे वाढला तर कमी आणि कमी तर वाढला. लक्षात आलं. चलो, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मित्रांनो, आपला सगळ्यात ओळखीचा सगळ्यात जवळचा असा मित्र तो म्हणजे रेजिस्टन्स. बरोबर आहे. हा, मग हा रेजिस्टन्स मला समजून घ्यायचा आहे सर. मग रेजिस्टन्स म्हणजे काय होतं बघा, त्याची पहिली आपण डेफिनेशन लक्षात ठेवू. आठवा थोडं पाण्याच्या टाक्या. पाण्याच्या टाक्याने मला काय सांगितलं होतं माहितीये, ज्यावेळेस माझा पाईप बेंड असेल त्यावेळेस माझं पाणी फ्लो व्हायला अडथळा निर्माण झाला होता. दॅट इज कॉल्ड ॲज अपोजिशन. बरोबर आहे. मग ही अपोजिशन जे असेल ते कशाला झालं होतं रे, फ्लो ऑफ वॉटर. बरोबर आहे. मग वॉटरला आपण काय म्हटलं होतं, इलेक्ट्रॉन्स किंवा चार्ज कन्सिडर करा. म्हणजे मी काय म्हटलं मग आता, अपोजिशन टू द फ्लो ऑफ चार्ज किंवा इलेक्ट्रॉन्स, इट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. बरोबर आहे. हा रेजिस्टन्स जो असेल तो काय करतो रे, चार्ज किंवा इलेक्ट्रॉन जो असेल, हे चार्जचे काही नवीन वाटू नका देवा. का मी चार्ज म्हणजे काय म्हटलं रे, परत कन्फ्युज होता. याच्यामध्ये काही फरक आहे का नाही. आपल्याला माहिती ना, चार्जचे दोन प्रकार असतात, एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज. बरोबर. मग निगेटिव्ह चार्ज आपला कोणता असतो, इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स खतम. बरोबर. हा, मग हा इलेक्ट्रॉन असेल त्याला अपोज कोण करतं, रेजिस्टन्स. लक्षात आलं. हा, चला आता हे रेजिस्टन्स असेल ना, याची कन्सेप्ट थोडी आपल्याला जरा अजून समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. बघा, मग आपण त्याला थोडं एक्सपांड करूया. सर मग एक्सपांड कसं करायचं बघा. हा रेजिस्टन्स आहे ना, त्याचा पहिले फॉर्म्युला समजून घ्या. याला आपण आर ने शो करतो. रेजिस्टन्स इज इक्वल टू, याला म्हणतो आपण रो. काय म्हणतो त्याला, रो इंटू एल अपॉन ए. अभि लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. रो इंटू एल अपॉन ए हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला भरपूर स्टार करून ठेवा. हा, मग रेजिस्टन्स इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. सर मी याला असं लिहू शकतो का हो, कसं, आर अपॉन 1 इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. बरोबर आहे. हा, मग तुम्ही असं लिहिलं, का लिहिलं असं. हा, तर ते का लिहिलं मी तुम्हाला आता सांगतो. बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा, मी काय केलं माहितीये, ही आर जर विचार केला, हे दोघं एकमेकाला कसे रे, कसे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे सुद्धा एकमेकाला कसे डायरेक्टली प्रपोर्शनल, पण हे एकमेकाला कसे असेल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग सर मला याच्यातून 3 रिलेशन कळाले. कुठले रे बाबा, 1, 2 आणि 3. बरोबर आहे ना. मी असं म्हणू शकतो का, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रो. ओके, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एल. आणि मी म्हणू शकतो का, आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ए. हा, म्हणजे काय हो सर, म्हणजे काय, जर मी याला कसं म्हणू शकतो बघा, जर माझा रो जास्त असेल तर माझा रेजिस्टन्स पण जास्त आहे, किंवा आणि मी काय म्हणू शकतो, माझा रो कमी असेल तर माझा रेजिस्टन्स पण कमी असेल. टेन्शन घेऊ नका, मी सांगतोय नेमकं काय असतं, कमी जास्त सगळं सांगतो. ओके, बघा, त्यानंतर मी असं म्हणू शकतो का, लेंथ जास्त तर माझा रेजिस्टन्स पण जास्त, आणि मी असं म्हणू शकतो का, माझी लेंथ कमी म्हणजे माझा रेजिस्टन्स पण कमी. ओके, पण मी असं इथं नाही म्हणणार. इथं काय म्हणणार मी आता माहितीये, माझा एरिया जास्त तर माझा रेजिस्टन्स कमी, आणि माझा एरिया कमी तर माझा रेजिस्टन्स जास्त. बरोबर आहे. मग सर मला थोडा चेंज मला कुठे दिसला, थर्ड इक्वेशन मध्ये. कुठे दिसला रे, थर्ड इक्वेशन मध्ये. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये मला काय कळालं, याच्यामध्ये मला इन्व्हर्सली प्रपोर्शनल, बघा ना, हा वाढला तर हा कमी, आणि हा कमी तर हा वाढला. वर तसं नाही, बघा ना, कमीत कमी वाढलं तर वाढलं. ओके, चल, मग याचा अर्थ काय सर, तर आता मी तुम्हाला समजून सांगतो. आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या. बघा, मी काय केलं माहितीये, एक छोटासा कंडक्टर घेतो असं. बरोबर ना. हा, हे एक कंडक्टर घेतला आणि दुसरा अजून एक कंडक्टर घेतो. बघा, त्याला थोडं लंब घेतो. बरोबर आहे. हा, आता मला एक सांगा, या कंडक्टरची लेंथ कमी आहे आणि या कंडक्टरची लेंथ ही जास्त आहे. बरोबर आहे सर. मग मी असं म्हणू शकतो का, जर कंडक्टरची लेंथ कमी असेल तर ऑलवेज त्याचा रेजिस्टन्स पण कमी असेल. हा, मग जर कंडक्टरची लेंथ जास्त झाली सर तर ऑलवेज त्याचा रेजिस्टन्स पण जास्त असेल. बरोबर आहे. म्हणजे जसं माझी कंडक्टरची लेंथ जास्त असेल त्याची रेजिस्टन्स पण काय असेल, जास्त. लेंथ कमी असेल रेजिस्टन्स पण कसं असेल, जास्त. कारण मी आता शिकलो ना सर की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. काय म्हटलं मी त्याला, लेंथ ऑफ वायर. बरोबर आहे. म्हणजे जी वायर असेल त्याची जी लेंथ असेल त्या लेंथवर माझा रेजिस्टन्स कसा डिपेंड आहे सर, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे जर मी वायरची लेंथ वाढवली तर माझा रेजिस्टन्स वाढणार, मी वायरची लेंथ कमी केली तर माझा रेजिस्टन्स ऑलवेज कमी होणार. लक्षात आलं. ओके, चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा पुढं. आता दुसरी कन्सेप्ट समजा, मी एक कंडक्टर घेतला. बरोबर आहे. हा, आणि आता मी काय केलं माहितीये, तो कंडक्टर जो असेल ना सेम लेंथचा ठेवला. बरोबर आहे. पण मी एक थोडा फरक करतोय. फरक कसा हो सर, बघा, तर मी फरक बघा कशात केला, त्याच्या एरियामध्ये.
बरोबर आहे. मग याचा एरिया सर कमी आहे, बरोबर आहे ना. हा, आणि याचा एरिया सर कसा आहे, जास्त आहे. मग मला कळालं सर याचा एरिया जर कमी असेल तर याचा रेजिस्टन्स कसा आहे, जास्त आहे. याचा एरिया जर जास्त असेल त्याचा रेजिस्टन्स कसा आहे सर, कमी आहे. मग एरिया आणि रेजिस्टन्स तुम्ही आताच बोलले की इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर, बरोबर आहे. म्हणजे रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर, बरोबर आहे. म्हणजे काय, रेजिस्टन्स हा एरियाच्या उलटा असतो आणि रेजिस्टन्स हा लेनच्या सरळ असेल, बरोबर आहे. लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ मला याच्यातून दोन गोष्टी कळाल. पण आम्हाला सर तिसरी गोष्ट लक्षात येत नाही, म्हणजे कोणती, ती म्हणजे रो. कोणती येत नाहीये, रो, बरोबर आहे मित्रांनो. रोला म्हणत असतो आपण रेजिस्टिव्हिटी, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे बघा, त्यालाच म्हणत असतो आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स. काय म्हणतो आपण त्याला, स्पेसिफिक रेजिस्टन्स, बरोबर आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्याला काय म्हणतो आपण, रो. आता हे कशावर डिपेंड असेल सर, मग आता हा कसा चेंज करायचा. मला एवढं कळालं की एखादा वायर घ्यायचा आणि त्याला असं ताणवायचं म्हणजे त्याची लेंथ वाढेल. एखादा वायर घ्यायचा त्याचे एरिया कमी जास्त करायचं, म्हणजे मला हे कळालं सर, मला हे कळालं. पण हे कसं वाढवायचं आणि कमी करायचं, तर ते वाढवायचं आणि कमी करत नसतो मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज डिपेंड ऑन मटेरियल. काय म्हटलं मी, इट इज डिपेंड ऑन मटेरियल. तो पूर्ण डिपेंड असतो मटेरियलवर. म्हणजे याचा अर्थ काय सर, मी एक ए नावाचा कंडक्टर घेतला, नंतर मी एक बी नावाचा कंडक्टर घेतला, नंतर मी एक सी नावाचा कंडक्टर घेतला, तर ए चा जी रेजिस्टिव्हिटी असेल ती बी ची राहणार नाही, ती सी ची पण राहणार नाही. जी बी ची असेल ती याची राहणार नाही, याची राहणार. म्हणजे काय, जर मला रेजिस्टिव्हिटी जर मला बदलायची असेल तर मला डायरेक्ट कंडक्टरच बदलावं लागेल, मला डायरेक्ट मटेरियलच बदलावं लागेल. लक्षात आलं. मग समजा सर मला रेजिस्टन्स वाढवायचा आहे तर मला जास्त रेजिस्टिव्हिटी वाला मटेरियल घ्यावं लागेल. सर मला रेजिस्टन्स कमी करायचं आहे तर मला कमी रेजिस्टिव्ह वाला मटेरियल घ्यावं लागेल. लक्षात आलं. ओके. मग मला रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला डिझाईन करता येईल का सर, तर 100% मी करू शकतो. याला कसं तयार करायचं बघा, रो इज इक्वल टू, बरोबर ना, रो इज इक्वल टू काय करणार मग मी, आर इंटू ए अपॉन एल, दॅट इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला, रेजिस्टिव्हिटी. ओके. आता मी तुम्हाला फक्त आहे ना, अजून मी लक्षात ठेवा, मी खूप बारकाईनं, खूप म्हणजे स्लो, खूप सिस्टमॅटिक तुम्हाला समजून सांगतो. मी अजून तुम्हाला फक्त जे डेफिनेशन आणि फॉर्म्युला सांगितलं. आता एकदा तुमच्या फॉर्म्युल्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानं तुम्हाला युनिट तयार करायला खूप सोपं जातं. लक्षात आलं. चला आता तुम्हाला युनिटच्या निमित्तानं आपण परत एकदा त्याला रिकॉल करूया. ओके. अपेक्षा करतो तुम्हाला रेजिस्टन्स सुद्धा कळाला असेल. येऊया वापस आपल्या व्होल्टेजवर. आठवा, इथं मी तुम्हाला काय म्हटलं होतं रे, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. मग सर मला माहिती आहे ना, डब्ल्यू म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज. अरे पण हे कशाने मोजतो, कशामध्ये मोजतो, याला म्हणतो आपण सर कुलोम, बरोबर आहे. आणि चार्ज हे कशामध्ये मोजतो आपण, जूल, सॉरी याला म्हणतो आपण जूल, आणि याला काय म्हणतो आपण असा कुलोम. लक्षात आलं की नाही आलं, बरोबर आहे. चार्ज कशामध्ये मोजतो आपण, कुलोम मध्ये, आणि वर्क डन कशामध्ये मोजतो आपण, जूल मध्ये. मग सर मला युनिट सापडलं, बरोबर आहे. म्हणजे काय, मला याचा एक युनिट सापडला. कुठला युनिट त्याचा, जूल पर कुलोम, बरोबर. काय सापडला, जूल पर कुलोम. आणि याला दुसरा जो युनिट असतो मित्रांनो त्याला म्हणतो आपण व्होल्ट. हे दोन्हीही सुद्धा युनिट पक्के लक्षात ठेवा, कारण तुम्हाला तर रोज कुठे ना कुठे वापरायचे, ते तुम्हाला रोज कुठे ना कुठे वापरायचे, बरोबर आहे. मग मला व्होल्टेजचे युनिट कुठले रे, आणि एक लक्षात ठेवा, हा युनिट बऱ्याच लोकांना माहित असतो कुठला, व्होल्ट, पण हा युनिट बऱ्याच लोकांना माहित नाहीये. म्हणून ज्याला कन्सेप्ट क्लिअर असेल तो सांगू शकतो की व्होल्टेजचा दुसरा सुद्धा युनिट असतो जूल पर कुलोम, जूल पर कुलोम, जूल पर कुलोम, जे की तुम्हाला आज माहित झालं. लक्षात आलं. चलो नेक्स्ट आपण पुढे येऊया. करंट मला सांगितलं, करंट म्हणत होता की सर इट इज द रेशो ऑफ चार्ज टू टाइम, बरोबर आहे. म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग सर मला माहिती आहे ना, मी आता शिकलो चार्ज मी कशाने मोजत असतो, कशामध्ये मोजत असतो, कुलोम, आणि टाइम मी कशामध्ये मोजतो सर, सेकंद मध्ये. म्हणजे मला याचा एक युनिट सापडला सर, कुठला रे बाबा, तुम्ही काय म्हणू शकतो, कुलोम पर सेकंद, कुलोम पर सेकंद, बरोबर आहे. आणि दुसरा युनिट जर त्याचा कोणता असेल सर, त्याला म्हणतो असतो आपण अँपियर. काय म्हणतो असतो आपण त्याला, अँपियर. म्हणजे काय, मला व्होल्टेजचे दोन युनिट मिळाले सर, व एक कोणता आहे, जूल पर कुलोम, जूल पर कुलोम. याचा सुद्धा एक युनिट मिळाला सर मला, व्होल्ट, बरोबर आहे. जूल पर कुलोम हा व्होल्टेजचाच आहे, व्होल्ट सुद्धा कशाचा युनिट आहे, व्होल्टेजचा, बरोबर आहे. तसा मला करंटचे सुद्धा दोन मिळाले सर, कुलोम पर सेकंद आणि अँपियर. लक्षात आलं मित्रांनो. ओके. तर चला तिसरी जी क्वांटिटी आपली आपण त्याच्याकडे जाऊया परत. तिसरी क्वांटिटी सर आपली रेजिस्टन्स, जी की करंटला अपोज करत होती. तर त्याचा काय फॉर्म्युला आहे तो मी बघितला, पण त्याचं युनिट मला माहित नाही. मग चला आपण त्याचं युनिट सुद्धा बघूया. बघा आता रेजिस्टन्स जो असेल, बरोबर आहे, तर त्या रेजिस्टन्सचं युनिट जे असेल त्याचं युनिट असतं मित्रांनो बघा, ओहम. काय म्हणतो आपण त्याला, ओहम, बरोबर आहे. आणि हा ओहम जो असेल तो आपण अशा प्रकारे शो करत असतो.
हे असेल त्याचं युनिट ऑफ रेजिस्टन्स, बरोबर आहे. पण अजून तुम्हाला दुसरं जर युनिट बघायचं असेल ते म्हणजे कोणतं, रेजिस्टिव्हिटी. बऱ्याच लोकांना याचं युनिट माहित नाही आहे. लक्षात ठेवा, मला 2 युनिट मिळाली. रेजिस्टन्स युनिट काय रे, ओहम, बरोबर आहे. आणि दुसरं कशाचं आहे, रोचं, बरोबर आहे. त्याचं युनिट आपल्याला काढायचे, तर ते आपण फॉर्म्युला थ्रू काढू शकतो मित्रांनो. कसं फॉर्म्युला थ्रू काढणार सर, बघा मी तुम्हाला इथे सांगतो. इथं तुम्हाला लक्षात येईल बघा. ठीक आहे, आपण इथं बघूया किंवा आपण थोडं पाठीमागे जाऊ. हा बघा, माझ्याकडं रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहित होता सर, रो इंटू एल अपॉन ए, बरोबर आहे. मला याचा युनिट कळाला सर, याचा युनिट काय काढला तुम्ही, ओहम. मग मला रोचा फॉर्म्युला सुद्धा मिळाला सर, बरोबर आहे ना. रोचा फॉर्म्युला काय होता, आर इंटू ए अपॉन एल. म्हणजे कसं रे कळालं का, हा रोज असेल तसा ठेवायचा, बरोबर आहे. हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, हा वर त्याला मल्टिप्लाय होईल आणि हा त्याला डिवाइड होईल, बरोबर. म्हणजे काय, रो इंटू आर इंटू एल, बरोबर आहे. मग सर मला माहिती आहे ना रेजिस्टन्स, आपण त्याचं युनिट काय सर, ओहम, बरोबर आहे. हा एरिया कशामध्ये मोजू असतो सर आपण, मीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर आहे. आणि लेंथ कशामध्ये मोजू असतो सर आपण, मीटर मध्ये, बरोबर आहे. मग मीटर स्क्वेअर मधला एक हा आणि हा मीटर गेला, म्हणजे काय राहिलं सर, ओहम मीटर. काय राहिले सर, ओहम मीटर. म्हणजे मला दोनही युनिट कळाले सर. हा आर जो असेल त्याला म्हणतो मी रेजिस्टन्स, त्याचा युनिट असेल ओहम. आणि रो जो असेल त्याचा युनिट असेल ओहम मीटर. दोन्ही पक्के लक्षात ठेवा, दोन्ही पक्के लक्षात ठेवा, ओहम आणि ओहम मीटर. लक्षात आलं सगळ्यांना, कळालं असेल. ओके, अपेक्षा करतो सगळ्यांना या तिन्ही ज्या कन्सेप्ट असेल एकदम व्यवस्थित कळलेले असेल, बरोबर आहे. कोणत्या कोणत्या म्हटलं मी, रजिस्टर, व्होल्टेज, करंट, आणि ह्या खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला रोज 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 ऐकायचे आहेत, बरोबर आहे. मी एवढी भर देऊन याच्यासाठी सांगतोय मित्रांनो की तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे, बरोबर. म्हणजे तुमच्या एवढं रक्तामध्ये उतरू द्या की तुम्हाला व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स हे जर झोपेतून उठून जरी विचारलं तर तुम्हाला याच्यातला एक ना एक पॉईंट सांगता आला पाहिजे, तरच तुम्हाला पुढे खूप सोपं जाईल किंवा पुढे तुम्हाला शिकायला उत्साह किंवा इंटरेस्ट निर्माण होईल. लक्षात आलं. तर व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तिन्ही ज्या बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला विथ एक्झाम्पल समजून सांगितल्या, त्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट आला तर मला तुम्ही 100% विचारू शकता किंवा मला कमेंट किंवा मेसेज करू शकता. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. लक्षात आलं मित्रांनो. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.